नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे। नाशिकमध्ये अज्ञातांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बॅनर्स फाडलेत। काळाराम मंदिर परिसरामध्ये लावलेले बॅनर्स हे फाडण्यात आले आहेत आणि उद्या राज ठाकरे काळाराम मंदिराला भेट देणार आहेत। नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत आणि नाशिकमध्ये लावलेले त्यांचे बॅनर्स अज्ञातांनी फाडल्याची माहिती आता समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे पदाधिकारी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्यासोबत आहेत। चंदन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लावण्यात आलेले बॅनर्स फाडल्याची माहिती आता मिळते आहे। सागर, मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच नाशिकमध्ये साजरा होतोय। 2 दिवसानंतर मनसेचा वर्धापन दिन आहे आणि उद्या राज ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिराला दर्शनाला येणार आहेत। तत्पूर्वी या संपूर्ण परिसरात मनसेच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं संपूर्ण शहरात आणि काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर जे आहेत ते लावण्यात आले होते। प्रभू श्री रामचंद्र त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले होते। मात्र हे बॅनर जे आहेत ते अज्ञातांकडून काल रात्री फाडण्यात आलेले आहेत। जवळपास 20 ते 25 बॅनर या परिसरात लावलेले होते जे फाडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता संतप्त मनसैनिकांनी थेट पोलीस स्टेशनला धाव घेतलेली आहे। पोलिसात या संदर्भातली तक्रार आता करण्यात येणार आहे। राज ठाकरे आज संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत, मात्र तत्पूर्वी अशा पद्धतीचे बॅनर फाडण्यात आलेले आहेत। काय नेमकी घटना घडली? आज आपण नाशिक शहरात जो मनसेचा झंझावात आणि वातावरण तयार झालंय ते जे बघताय त्याच्यामुळं या ठिकाणी काही लोकांना भीती वाटली असावी। प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव अनेक पक्ष घेता, त्या प्रभू श्रीरामांची प्रतिमा ह्या फलकावर होती आणि आम्ही असं म्हटलो होतो की आता अयोध्येमध्ये राम आले, आता महाराष्ट्रामध्ये रामाचे राज पाहिजे। नक्कीच चंदन, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती।